या तिरंग्याला मी माझा श्वास मानेन, माझ्या जगण्याचं उद्दिष्ट मानेन, माझं आयुष्य त्याच्यावर वाहून दे आणि या राष्ट्रध्वजाला कोणताही डाग लागू देणार नाही। या तिरंग्याची सेवा हे आमचं सौभाग्य आहे, ते मी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करेन। या तिरंग्याचे पावित्र्य आणि प्रतिष्ठा राखणं हेच माझ्या आयुष्याचे ध्येय असेल। या तिरंग्याला वाकड्या नजरेने बघणाऱ्याला पहिला आपल्याशी लढावं लागेल, त्याची नजर झुकवू आणि या तिरंग्याचा आदर राखू। आम्ही आमच्या तिरंग्याच्या आणि संविधानाच्या सन्मानासाठीची प्रत्येक लढाई लढू, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढू। ही माती, हा ध्वज, हा पूर्ण देश, याची रक्षा करणं आपलं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपण पूर्ण निष्ठेने पार पाडू। त्यासाठी रक्त सांडावं लागलं, बलिदान द्यावं लागलं तरीही चालेल, पण आपण आपल्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही। माझे लाडके छोटे मित्रमैत्रिणी, माझे बंधू भगिनी, आणि आमचे लाडके डॉक्टर कामत सर, तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन। हा दिवस भारताच्या आत्मविश्वासाचा आणि सामर्थ्याचा उत्सव आहे आणि या सामर्थ्याला नवं रूप दिलंय भारतात वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी ठरणाऱ्या स्त्रियांनी। भारताच्या महिला प्रत्येक गोष्टीत आधीपासूनच अग्रेसर आहेत, मग त्या स्वराज्याचा पाया रचणाऱ्या राजमाता जिजाऊ असू देत, 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असू देत, किंवा स्वतःच्या छोट्या लेकराला पाठीशी बांधून लढाईला जाणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई असू देत, किंवा भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी असू देत। यांनी भारताला जगात आढळ स्थान मिळवून दिले। भारताच्या महिला आज प्रत्येक क्षेत्रात यशाचा झेंडा रोवत आहेत। मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सर्वोच्च पदावर बसण्यापासून ते टेक्नॉलॉजी, कला, ते राष्ट्रीय सुरक्षा दलापर्यंत त्या यशस्वी ठरत आहेत। आज सुनीता विल्यम्स, किरण बेदी, सानिया मिर्झा, लता मंगेशकर, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ते आत्ताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, त्यांनी संपूर्ण जगाला संदेश दिलाय की भारताच्या महिला कुठल्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी सक्षम आहेत। त्यातलं हल्लीचंच उदाहरण म्हणजे पहलगाम हल्ल्यातील आपल्या सुरक्षा दलातल्या 3 महिला, कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग, प्रेरणा देवस्थळी। ऑपरेशन सिंदूर मधून लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्या मार्फत त्यांनी धैर्य आणि शौर्याचा नवा मापदंड तयार केलाय। नव्या पिढीसाठी त्या खूप मोठ्या प्रेरणास्थान आहेत। त्यांनी शत्रूंना दाखवून दिले, एका महिलेचं सौभाग्य काढून घेणाऱ्या हैवानांना, भ्याडपणे निशस्त्र नागरिकांवर हल्ला करणाऱ्यांना प्रत्युत्तर द्यायला महिलाच पुरेशी असते। आणि अशाच आपल्यापैकीच आपल्या 3 छोट्या मैत्रिणी आहेत। या महिलांना आपल्या डोळ्यासमोर आदर्श ठेवून सुरक्षा दलात भरती होण्याचं स्वप्न बघतायत। चला त्यांचं स्वागत करूयात। या 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 ऑल द बेस्ट। आणि यावेळी आम्ही फक्त आपल्या देशालाच नाही, संपूर्ण जगाला दाखवून दिले की शत्रूशी लढण्यासाठी आमच्या देशातील मुली देखील सक्षम आहेत। आपल्या देशातील महिलांचे कुंकू त्यांनी हिरावून घेतले, तर प्रत्युत्तरात आम्ही सुद्धा दाखवून दिलंय भारताची कुंकू लावणारी महिला बंदूक उचलायला देखील घाबरत नाही। नमस्कार, मी आहे भारतीय नौदलाची पहिली महिला कमांडर प्रेरणा देवस्थळी। काय झालं? अजून मारायचं राहिलंय का? काय काय करताय काय तुम्ही इथे? थोडं बोलायचं होतं तुझ्याशी। काय उरलंय आता बोलण्यासारखं? काय उरलंय? बघ युवराज, मला माहिती आहे तू माझ्यावरती खूप रागावलायस, मला तू जे काही केलंस ते आता हेच सगळं बोलायला आलात का तुम्ही इथे?
झालं ना सगळ्यांसमोर मला मारून झालं, माझी लायकी काढून झाली. हे आता काय लेक्चर द्यायचं तुम्हाला? ते लेक्चर देऊन तुम्हाला शांत वाटणार आहे का? माझं तू म्हणणं तर ऐकून घे प्लीज. नाही ऐकायचंय मला. तुम्हाला जे काय सांगायचंय तुमच्या त्या मुलाला सांगा. मला सांगण्याची काही गरज नाही. युवराज, अरे बापासाठी आवडता ना आवडता असा कधी नसतो रे मुलगा. आई वडिलांसाठी सगळी मुलं सारखीच असतात बाळा. ते फक्त बोलण्यापुरतं. खरं काय ते दिसतंय आणि सगळ्यांना दिसतंय. तो केदार घरात आल्यापासून तुम्ही नेहमी त्याचीच बाजू घेता आणि मला चुकीचं ठरवता. घरात काय झालं? चूक कोणाची? युवराजची. हो, माझी चूक आहे. हा, माझी चूक झाली. प्रत्येक गोष्टीत माझी चूक झाली. मी तुमची माफी पण मागतो. पण प्लीज आता तुम्ही निघा इथून. जा युवराज, तुम्ही जा. अरे नाही नाही, तुम्ही कसे जा? घर तर तुमचं आहे ना. मी जातो. युवराज, युवराज, अरे ऐकून तर घे माझं युवराज. युवराज, अरे युवराज, दया काका काय झालंय? हा असा अचानक चिडून का गेला? भांडण? दया काका, काय होतंय तुम्हाला? दया काका, आराम. तुम्ही इकडे सोफ्यावर बसा. या. काय होतंय तुम्हाला?